कन्या राशीच्या व्यक्तींसाठी 4 ते 10 मे 2026चा हा आठवडा अत्यंत महत्त्वाचा, सूचक आणि जीवनात नवे वळण देणारा ठरण्याची शक्यता आहे। या आठवड्याची सुरुवातच एका वेगळ्या ऊर्जा आणि सकारात्मक कंपनाने होताना दिसते। जणू काही ब्रह्मांडातून तुमच्यासाठी काही खास संदेश येत आहेत आणि हे संकेत योग्य वेळी ओळखले तर तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडू शकतो। कन्या राशीचे लोक मुळातच शिस्तप्रिय, विचारशील आणि परिपूर्णतेकडे झुकणारे असतात। त्यामुळे या आठवड्यात तुम्ही घेतलेले निर्णय खूप महत्त्वाचे ठरू शकतात। या आठवड्यात ग्रहांची स्थिती अशी आहे की तुमच्या विचारांमध्ये अधिक स्पष्टता येईल। अनेक दिवसांपासून मनात असलेले प्रश्न, संभ्रम किंवा द्विधा मनस्थिती आता हळूहळू दूर होऊ लागेल। जणू काही एखादं धूसर चित्र हळूहळू स्पष्ट होतंय। तसंच तुमच्या आयुष्याचं चित्रही स्पष्ट दिसू लागेल। ही वेळ आहे स्वतःला समजून घेण्याची, आपल्या क्षमतांचा योग्य वापर करण्याची आणि आयुष्याला योग्य दिशा देण्याची। तुमच्या जीवनात काही नवीन लोक येऊ शकतात किंवा आधीपासून असलेल्या नात्यांमध्ये नवीन गोडवा निर्माण होऊ शकतो। काही लोकांसाठी हा आठवडा आत्मपरीक्षणाचा असेल। तुम्ही स्वतःला विचाराल की मी जे करत आहे ते खरंच माझ्यासाठी योग्य आहे का, आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आतूनच मिळेल। हे उत्तर कधी कधी कठीण असू शकतं, पण ते तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप महत्त्वाचं ठरेल। या काळात तुमचं मन आध्यात्मिकतेकडे थोडं अधिक झुकलेलं दिसेल। देवावरचा विश्वास, प्रार्थना, ध्यान यामुळे तुमच्या मनाला शांतता मिळेल आणि तुम्हाला योग्य निर्णय घेण्याची ताकद मिळेल। काही वेळा असे वाटेल की काही अदृश्य शक्ती तुमचं मार्गदर्शन करत आहे। हेच ते दैवी संकेत जे तुम्हाला योग्य मार्गावर नेण्यासाठी आले आहेत। कन्या राशी, या आठवड्यात तुमच्या आयुष्याभोवती एक वेगळीच ऊर्जा फिरताना जाणवेल। जणू काही ब्रह्मांड तुमच्याशी शांतपणे संवाद साधत आहे। काही गोष्टी स्पष्टपणे दिसणार नाहीत, पण त्या अनुभवता येतील। मनात असलेले अचानक विचार, स्वप्नांमध्ये दिसणारे संकेत आणि काही अनपेक्षित घडामोडी, हे सर्व काहीतरी मोठं बदल घडवण्याच्या दिशेने तुम्हाला नेत आहेत। हा आठवडा फक्त घडामोडींचा नाही, तर उलगडणाऱ्या रहस्यांचा आहे। कन्या राशी, या आठवड्यात कामाच्या क्षेत्रात एक गूढ वळण येण्याची शक्यता आहे। काही काळापासून तुम्ही जे प्रयत्न करत आहात त्याचं फळ अचानक आणि अनपेक्षित पद्धतीने मिळू शकतं। एखादी जुनी संधी पुन्हा तुमच्या समोर येईल किंवा एखादी नवीन ऑफर अचानक मिळेल जी तुमचं आयुष्य बदलू शकते। पण इथे एक रहस्य आहे, प्रत्येक चमकणारी संधी योग्य असेलच असे नाही। तुम्हाला तुमच्या अंतर्मनाचा आवाज ऐकावा लागेल। कार्यालयात काही लोक तुमच्याबद्दल गुप्तपणे चर्चा करत असतील। काही जण तुमच्या प्रगतीमुळे अस्वस्थ होतील, पण काही जण तुमचं कौतुकही करतील। हा काळ आहे शांतपणे खेळ जिंकण्याचा। जास्त बोलू नका, तुमचं काम स्वतःच तुमच्यासाठी बोलेल। विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा एकाग्रतेचा आणि खोल विचारांचा आहे। अभ्यास करताना अचानक काही गोष्टी खूप सहज समजू लागतील। जणू काही मेंदूला एक नवीन दार उघडलंय। जर तुम्ही एखाद्या स्पर्धा परीक्षा किंवा मोठ्या निर्णयांच्या उंबरठ्यावर असाल तर या आठवड्यात मिळणारे संकेत खूप महत्त्वाचे ठरतील। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आळस हा तुमचा सर्वात मोठा शत्रू ठरू शकतो। जर तुम्ही वेळेवर प्रयत्न केले नाहीत तर ही संधी हातातून निसटू शकते। ज्ञानाचं दार उघडत आहे, पण त्यातून आत जाणं तुमच्या हातात आहे। प्रेमाच्या बाबतीत हा आठवडा अत्यंत गूढ आणि भावनिक असेल। काही लोकांसाठी जुनं प्रेम पुन्हा आयुष्यात येऊ शकतं। अचानक एखादा संदेश, कॉल किंवा भेट आणि सगळं पुन्हा जिवंत होईल। पण इथे एक दैवी परीक्षा आहे। हे प्रेम खरंच तुमच्यासाठी आहे का, की फक्त एक भूतकाळाचा मोह? जे लोक सध्या रिलेशनशिपमध्ये आहेत त्यांच्या नात्यात काही गुपितं उघड होऊ शकतात। सत्य कधी कधी वेदनादायक असतं, पण तेच नात्याला मजबूत बनवतं। तुमचं हृदय आणि बुद्धी यांच्यात एक संघर्ष होईल आणि योग्य निर्णय घेणं हीच तुमची खरी कसोटी असेल। विवाहाच्या बाबतीत काही अनपेक्षित घडामोडी घडू शकतात। काही लोकांसाठी अचानक लग्नाची चर्चा सुरू होईल। कुटुंबाकडून एखादा प्रस्ताव येईल जो सुरुवातीला साधा वाटेल, पण त्यामागे काहीतरी खास असेल। ज्यांचे लग्न ठरले आहे त्यांच्यासाठी हा काळ थोडा भावनिक असू शकतो। काही शंका, काही भीती मनात येतील, पण त्या फक्त तुमच्या मनाचे खेळ असू शकतात। दैवी संकेत सांगतात, जोड्या वरून ठरतात आणि तुमच्यासाठी योग्य व्यक्ती तुमच्या आयुष्यात योग्य वेळ येईल। आर्थिक स्थितीच्या बाबतीत हा आठवडा थोडा रहस्यमय आहे। एकीकडे अचानक खर्च वाढू शकतो, काही अनपेक्षित गोष्टींसाठी पैसे खर्च करावे लागू शकतात, पण दुसरीकडे काही गुप्त मार्गाने पैसे मिळण्याची शक्यता आहे। जुनी गुंतवणूक, एखादी थकलेली रक्कम किंवा अचानक मिळालेली संधी, हा काळ आहे सावध राहण्याचा। कोणावरही अंधविश्वास ठेवू नका। आर्थिक निर्णय घेताना दोनदा विचार करा,
कारण या आठवड्यात घेतलेला एक चुकीचा निर्णय पुढील काही महिन्यानंतर परिणाम करू शकतो. कन्या राशी, तुमच्यासाठी शेवटी इतकेच सांगायचे आहे की विश्व तुमच्यासाठी काहीतरी खास योजना करत आहे. याचा खरा अर्थ समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. हा फक्त एक सुंदर वाक्य नाही, तर तुमच्या आयुष्यात चालू असलेल्या प्रत्येक छोट्या मोठ्या घटनेचा एक खोल अदृश्य संबंध आहे. या आठवड्यात तुम्हाला जे काही अनुभव येतील, कधी अचानक आलेली अडचण, कधी अनपेक्षित भेट, कधी एखादा निर्णय घ्यायची वेळ, हे सगळं काहीतरी शिकवण्यासाठीच आहे. कधी कधी आपल्याला वाटतं की गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडत नाहीत, पण खरं म्हणजे त्या आपल्या भल्यासाठी वेगळ्या पद्धतीने घडत असतात. तुमच्या मनात येणारी अस्वस्थता, शंका किंवा भीती हे सगळं एक संकेत आहे की तुम्ही एका मोठ्या बदलाच्या उंबरठ्यावर आहात. बदल नेहमी थोडा घाबरवणारा असतो, कारण तो आपल्याला जुन्या सवयी, जुनं विचार विश्व सोडायला लावतो. पण हाच बदल तुमचं आयुष्य एका नव्या दिशेने घेऊन जातो. या संदेशाचा आणखी एक अर्थ असा आहे की तुम्ही नियंत्रण सोडायला शिकायला हवं. प्रत्येक गोष्ट आपल्या हातात असतेच असं नाही. काही वेळा आपण फक्त प्रयत्न करायचे असतात आणि उरलेलं विश्वावर सोडायचं असतं. जेव्हा तुम्ही हे स्वीकारता तेव्हा तुमच्या मनावरचं ओझं हलकं होतं आणि गोष्टी सहज घडू लागतात. तुमच्यासाठी एक महत्त्वाचा संकेत आहे तुमच्या अंतर्मनाचा आवाज. या आठवड्यात बाहेरच्या लोकांचं ऐकण्यापेक्षा स्वतःच्या मनाचं ऐका, कारण तुमचं अंतर्मनच तुम्हाला योग्य दिशा दाखवत आहे. एखाद्या निर्णयाच्या वेळी जर मनात शांतता वाटली तर समजा तो निर्णय योग्य आहे, आणि जर मनात अस्वस्थता वाटली तर थांबा, पुन्हा विचार करा. तुमच्या आयुष्यात काही नाती, काही परिस्थिती अशा असतील ज्या आता तुमच्यासाठी योग्य नाहीत. हा आठवडा त्या गोष्टींपासून दूर जाण्याचा किंवा त्यांना बदलण्याचा संकेत देतो. हे थोडं कठीण वाटेल, पण लक्षात ठेवा, जुनी दारं बंद झाली की नवीन दारं उघडतात. आर्थिक, करिअर आणि प्रेमाच्या बाबतीत ज्या गोष्टी थांबल्या आहेत किंवा पुढे सरकत नाहीत, त्या अचानक हालचाल करू शकतात. पण त्यासाठी तुम्हाला संयम ठेवावा लागेल. घाई केली तर संधी हातातून जाऊ शकते. योग्य वेळ आल्यावरच गोष्टी तुमच्या बाजूने वळतील. या संदेशाचा सर्वात खोल अर्थ असा आहे, तुम्ही एकटे नाही आहात. तुमच्यावर एक अदृश्य शक्ती, एक दैवी संरक्षण आहे. तुम्ही कितीही गोंधळात असलात तरीही काहीतरी तुम्हाला योग्य मार्गावर ठेवत आहे. फक्त त्या शक्तींवर विश्वास ठेवा. शेवटी स्वतःला एक प्रश्न विचारा, मी खरंच काय हवं आहे, आणि त्या उत्तराकडे प्रामाणिकपणे पावलं टाका. कारण हा आठवडा फक्त भविष्य सांगत नाही, तो तुम्हाला तुमचं भविष्य घडवण्याची संधी देतो. विश्व शांत आहे, पण ते तुमच्यासाठी काम करत आहे. तुम्ही फक्त विश्वास ठेवा, संयम ठेवा आणि योग्य वेळी कृती करा.